नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी विषय मराठी. आजच्या या तासिकेमध्ये आपण व्याकरणाचा भाग अभ्यासणार आहोत. आज जो घटक आपण घेणार आहोत त्या घटकाचं नाव आहे क्रियाविशेषण अव्यय व क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार. याविषयी आजच्या या तासिकेमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मागील इयत्तेमध्ये जे आपण शब्दांच्या जाती, ज्या 8 जाती आहेत त्या 8 जातींविषयीची माहिती आपण मागील इयत्तेमध्ये जाणून घेतली होती. त्यामध्ये सव्यय म्हणजे विकारी शब्दांचा जो गट होता, नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद, या विकारी शब्दांविषयीचा अभ्यास आपण इयत्ता 6वी मध्ये केलेला आहे. या इयत्तेमध्ये आपण अविकारी गटाचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयन्वयी अव्यय व केवळ प्रयोगी अव्यय या अविकारी शब्दांचा अभ्यास करणार आहोत. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयन्वयी अव्यय व केवळ प्रयोगी अव्यय या शब्द प्रकारांना अविकारी असं म्हणतात. आता या शब्दांना अविकारी का म्हणतात? कारण लिंग, वचन, विभक्ती इत्यादींचा त्यांच्यावर परिणाम न होता त्या शब्द प्रकारातील शब्दांच्या रूपामध्ये काही बदल होत नाही, म्हणून यांना अविकारी शब्दांचा गट म्हटलेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला एक परिच्छेद वाचायला दिलेला आहे. तो परिच्छेद मी या ठिकाणी वाचतोय आणि त्या ठिकाणी या परिच्छेदामध्ये जे अधोरेखित केलेले शब्द आहेत त्या शब्दाविषयीची आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. या ठिकाणी जो परिच्छेद दिलेला आहे की रवी वारंवार आजारी पडतो. त्याचे घर शाळेच्या पलीकडे आहे. मी अनेकदा त्याच्या घरी जातो. आजही गेलो होतो. मला पाहता तो झटकन उठला. मी त्याला म्हणालो, तू हल्ली सारखा आजारी पडतो आहेस? मी काल तुझी खूप वाट पाहिली. मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही. मी तुला नेहमी सांगतो की दररोज व्यायाम कर, त्या शरीराची ताकद आपोआप वाढेल. आता वरील परिच्छेदामध्ये जे अधोरेखित केलेले शब्द आहेत ते सर्वप्रथम आपण वाचूया. वारंवार, पलीकडे, अनेकदा, आजही, झटकन, हल्ली, खूप, अजिबात, नेहमी, दररोज आणि आपोआप हे जे अधोरेखित केलेले शब्द आहेत ही क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता हा क्रियाविशेषण अव्यय का आहेत? तर हे क्रियाविशेषण अव्यय त्या वाक्यातील क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात. पदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. विशेषण हे नाम आणि सर्वनामाबद्दल अधिक माहिती देतात, तर क्रियाविशेषण अव्यय ही क्रियापदाबद्दल अधिक माहिती देत असतं. नंतर वाक्यातील क्रिया केव्हा घडली, कुठे घडली, किती वेळा घडली, कशी घडली यावरून क्रियाविशेषण अव्ययांचे 4 प्रकार पडतात. त्या 4 प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, दुसरा आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, तिसरा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि चौथा प्रकार आहे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यामध्ये आपण सर्वप्रथम पहिला प्रकार पाहूया की कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. मी काल शाळेत गेलो. हे या ठिकाणी दिलेलं वाक्य आहे आणि या वाक्यावरून वाक्यातील जे क्रियापद आहे या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? तो कधी गेलाय? तर तो शाळेत काल गेला होता. म्हणजे या ठिकाणी वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दर्शविणाऱ्या शब्दांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. मग कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांची आणखीन काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील का? तर मग त्यामध्ये जर उदाहरणं पाहायची झाली तर आधी, आत्ता, सध्या, तूर्त, हल्ली, काल, उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा हे इत्यादी जे शब्द आहेत हे कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांची
उदाहरणे आहेत. तसंच आणखीन एक उदाहरण पाहायचं झालं तर मी उद्या गावाला जाईल. गावाला कधी जाणार आहे? तर उद्या. म्हणजे कालवाचक क्रियाविशेषणाचं एक उदाहरण आपल्याला देता येईल. त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणाद्वारे क्रियेचं स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होत असेल अशा अव्ययास स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. मग त्याची उदाहरणे कोणकोणती आहेत? येथे, तेथे, जेथे, वर, खाली, कोठे, मध्ये, अलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे इत्यादी उदाहरणं त्याची देता येतील. मग वाक्य तयार करूया आपण. मी येथे उभा होतो. कुठे उभा होतो? येथे. तो खाली बसला. कुठे बसला? खाली बसला. म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययांची आपल्याला ही उदाहरणं सुद्धा लिहिता येतील. त्यानंतर तिसरा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, की वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखवण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. मग त्याची कोणती उदाहरणं आहेत? असे, तसे, जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, हळू, सावकाश, जलद ही त्याची रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययांची काही उदाहरणं आहेत. मग वाक्यामध्ये पाहूया आपण. राहुल सावकाश चालतो. राहुल कसा चालतोय? तर सावकाश. त्याची जी पद्धत आहे, चालण्याची रीत आहे जे सावकाश. तो जलद धावला. कसा धावलाय? जलद. त्यानंतर सौरभ हळू बोलतो. सौरभची बोलण्याची पद्धत कशी आहे? रीत कशी आहे? हळू. म्हणजे या पद्धतीने रीतिवाचक क्रियाविशेषणाची वाक्य आपल्याला लिहिता येतील. आणि त्यानंतर चौथा प्रकार आहे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणामुळे क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेच्या परिमाणाचा बोध होत असेल त्या अव्ययास परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. मग अशी कोणती उदाहरणं आहेत त्याची? कमी, जास्त, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, अतिशय, मोजके, पूर्ण इत्यादी संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषणांची उदाहरणे आहेत. मग याचं वाक्य पाहूया बरं. मी क्वचित सिनेमाला जातो. या ठिकाणी परिमाणवाचक असणारा क्रियाविशेषण किंवा संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणता आलेला आहे? क्वचित. तुम्ही जरा शांत बसा. या ठिकाणी कसं बसा? जरा शांत बसा. आणि राम अतिशय प्रामाणिक आहे. तर संख्यावाचक किंवा परिमाणवाचक असणारं क्रियाविशेषण अव्यय कोणतं आहे? अतिशय. याशिवाय आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा काही वाक्य आणि क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकाराचे काही उदाहरणं दिलेली ती सुद्धा आपण पाहू. की क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार, की सर्वात प्रथम पहिला प्रकार दिलेला आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि त्याचं वाक्य दिलेलं आहे की पूर्वी शिक्षक पगडी घालत असत. पूर्वी म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचं ते उदाहरण आहे. का आहे? तर वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दर्शवणाऱ्या शब्दांना या ठिकाणी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. मग ही क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे म्हणून या ठिकाणी त्याचा समावेश कालवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये केलेला आहे. त्याची उदाहरणं दिलेली पहा. आधी, सध्या, हल्ली, सदा, उद्या, नित्य, वारंवार ही त्याची उदाहरणं आहेत. त्यानंतर दुसरा प्रकार दिलेला आहे की स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि त्याचं उदाहरण दिलेलं आहे सभोवार जंगल होते. म्हणजे ज्या क्रियाविशेषणाद्वारे क्रियेचं स्थळ किंवा ठिकाण याचा बोध होतो. मग कुठे जंगल आहे? सभोवार. म्हणून याचा समावेश या ठिकाणी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये करण्यात आलेला आहे. मग सर्वत्र, इथे, जिथे, तिकडे, खाली, मागे, पलीकडे ही आणखीन काही उदाहरणं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत.
त्यानंतर तिसरा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचं उदाहरण दिलेलं आहे गोगलगाय हळू चालते. म्हणजे वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत कशी आहे हा दाखवणारा शब्द या ठिकाणी दिलेला आहे हळू. मग याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणायचंय. मग त्याची आणखीन काही उदाहरणं दिलेली आहेत. पटकन, पटपट, जलद, आपोआप ही सुद्धा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये उदाहरणं दिलेली आहेत. आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचं वाक्य दिलेलं आहे की टोपलीत फुले भरपूर आहेत. या ठिकाणी ज्या क्रियाविशेषणामुळे क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेच्या परिमाणाचा जो बोध होतो तो कोणता होतोय भरपूर, हा बोध या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे भरपूर या ठिकाणी हे संख्यावाचक क्रियाविशेषण आलेलं आहे. मग किंचित, काहीसा, दोनदा, अत्यंत, मोजके ही त्याची आणखीन काही उदाहरणं आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहेत. त्यानंतर आपल्याला एक स्वाध्याय सोडायला सांगितलेला आहे की खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारानुसार आपल्याला वर्गीकरण करायला सांगितलेलं आहे. क्रियाविशेषण अव्ययांचे 4 प्रकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि त्यामध्ये आपल्याला जी प्रकार दिलेले आहेत, उदाहरणं दिलेली आहेत, तिथे, दररोज, क्षणोक्षणी, सावकाश, तिकडे, अतिशय, पूर्ण, परवा, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन आपल्याला काय करायचं आहे त्या टोकरीमध्ये. मग कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत आपल्याला ती त्या टोपलीमध्ये टाकायची आहेत. मग कोणती आलेली कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांची उदाहरणे तर क्षणोक्षणी, परवा, दररोज आणि सतत ही 4 उदाहरणं ही कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाची आहे. मग स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाची कोणती उदाहरणं आहेत? तिथे, तिकडे आणि वर ही 3 उदाहरणं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययांची आहेत. यानंतर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययांची काही उदाहरणं दिलेली आहेत. ती कोणती आहेत? तर सावकाश, मुळीच, कसे, झटकन ही रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययांची उदाहरणे आहेत. आणि त्यानंतर शेवटी परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययांची उदाहरणं. मग ती कोणती आहेत? अतिशय, पूर्ण, जरा, थोडा ही परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययांची उदाहरणे आहेत. त्यानंतर आपल्याला एक तक्ता पूर्ण करायचा आहे की 4 वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्या वाक्यातील क्रियापद कोणते आहे, क्रियाविशेषण कोणते आहेत आणि क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता आहे तो आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे आणि तो तक्ता पूर्ण करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. पहिलं वाक्य दिलेले काल तो मुंबईला गेला. आता या वाक्यामध्ये आलेले क्रियापद कोणतं आहे तर गेला हे या वाक्यात आलेलं क्रियापद आहे. मग या क्रियापदावरून क्रिया कधी घडलेली आहे असं कळते आपल्याला. म्हणजे क्रियाविशेषण कोणतं आलेलं आहे तर काल हे क्रियाविशेषण या ठिकाणी आलेलं आहे. आणि क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता आहे तर कालवाचक क्रियाविशेषण. त्यानंतर दुसरं वाक्य तो भरभर जेवतो. क्रियापद कोणतं आहे जेवतो, क्रियाविशेषण भरभर. आणि या ठिकाणी क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता आहे तर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. इथे शहाळी मिळतात. क्रियापद मिळतात. क्रियाविशेषण कोणतं आहे इथे. इथे या क्रियाविशेषणावरून क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता लिहिता येईल आपल्याला तर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. मी तो धडा 2दा वाचला. क्रियापद वाचला, क्रियाविशेषण 2दा आणि क्रियाविशेषणाचा प्रकार संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर आणखीन एक स्वाध्याय दिलेला आहे की खालील वाक्यात कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय लिहा. आणि रीतिवाचक क्रियाविशेषण 4 दिलेले आहेत आणि वाक्यसुद्धा 4 दिलेली आहेत. ढसाढसा, सावकाश, पटपट, आपोआप ही रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय दिलेली आहेत आणि ती योग्य वाक्यामध्ये आपल्याला ती टाकायची आहे.
माझ्या डोळ्यातून टिंब टिंब आसवे गळू लागली. या ठिकाणी येणारा योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव कोणतं आहे? टप टप. मी आईच्या गळ्यात पडून टिंब टिंब रडलो. तो योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव कोणतं येणार आहे? ढसा ढसा. रात्र होताच सगळ्यांचे डोळे टिंब टिंब मिटू लागतात आपोआप. हा योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव या ठिकाणी लिहिता येईल. आणि शेवटचं वाक्य आहे, पक्ष्याने आपले पंख टिंब टिंब फडफडवले. पक्ष्याने आपले पंख सावकाश फडफडवले. या पद्धतीने आजच्या या तासिकेमध्ये आपण क्रियाविशेषण अव्यय आणि क्रियाविशेषण अव्ययांचे जे 4 प्रकार आहेत, ते 4 प्रकाराविषयीची माहिती पाहिलेली आहे. हा सर्व स्वाध्यायामध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून काढा. धन्यवाद.